आज आहे रंगपंचमी, तरी आम्हाला काय करमत नाही म्हणून आम्ही आता उन्हात चाललोय मका आणायला. तुम्हाला मी दाखवतो. हा बघा रोहित. आता आम्हाला काय असतं काय काम नसतं, याच्या त्याला पण काम नाही. हे आपलं कार्यकर्ता दिसतोय का तुम्हाला? कार्यकर्ता हाय. ओके. आता आम्ही मका आणायला चाललोय. आम्हाला काय काम धाम नाही. ती बघा गुरं, हे रोहितची गुरं आहे ती. एकटाच आमच्या इथं कामवणार आहे. आम्ही काय बिन कामाचं आहे सध्या तरी आम्ही चाललो या. त्याचं घर तुम्ही बघू शकता. मी इथं गाड्यात बसलो या आणि चैत्य आणि चक्क्या गाडीवर बसले ते. तर आम्ही चाललोय मका आणायला. आता बघू शकता तुम्ही. बघू शकता मी गाड्यात बसलोय. आता चाललोय आणायला मका. गाडा उचलतो या पण बसलो म्हणून काय विषय नाही गाड्याला. तर आम्ही आता पहिला बिल्डिंग मारणार आहे याला. गाडीचं हलतंय ह्याला. आता बिल्डिंग मारायची आम्हाला, त्यामुळे तर आधी बिल्डिंग मारायला बिल्डिंगच्या दुकानात. बिल्डिंग मारणार म्हणजे गाडा हलणार नाही. किंवा गाडीला कशाने केलंय बघू शकतो. बाळा मोबाईल दे रे 1 मिनिट. ती बघा कसं येतं थांबलाय बघा. त्याच्या तोंड जरा दिसत नाही आपला फोन जरा हे असल्यामुळं. चाललंय वेल्डिंग. आता वेल्डिंग मारली आम्ही. आता हे काय हलणार नाही, तुम्ही बघू शकता. आता तरी आता ही तुम्ही बघा, ही आता अजिबात हलणार नाही. डोकं फक्त आमच्यासारखं लावायचं माणसांना. आता इथनं चाललो आम्ही वाडा आणायला. काडावाळे आणणार आता. हे बघा चैत्य चक्या. ओके मध्ये आता चाललो इथनं आम्ही. हा तुम्ही बघू शकता. आता काय गाडा हलत नाही असं बघा. तरी आता सावलीला थांबलो. ही बघू शकतो आंब्या झाड. गावाकडे अशी मजा असते. आंब बिंब कधी खा, आपल्याला काही एकाच घ्यायला काय लागत नाही. दाखव रे. हे बघा गुटी गुटी. ही गावाकडची कैरी, त्याला म्हणतात कैरी. बघा आता आंबा खाऊन झालेला आहे. आता चाललोय आम्ही. बघा कसं आहे आज गावाकडं असलं रोड असतात. ही आमच्या गावाचा बांधारा आहे. आता बांधारा आहे सोनगावला चाललो आहे. इकडं काम चाललंय. आता अजून एक बांधारा होणार आहे इथं मोठा चांगला हायवेला. ही डॅम आमच्या गावाचा बघू शकता तुम्ही. गाडवा आले ते आडवे आम्हाला इथं. आलोय आता आम्ही. तरी हे बघू शकता मका ही न्यायची आपल्याला घरी. आता तोडायची मका. हा बघू शकता गाडा. आता आम्ही आलोय. आता इथनं मका काढणार मस्त पैकी घरी येणार. गुरांना खायला ताजी तवारी मका हिरवी गार मस्त पैकी. हिच्या इथे दाव सुटतोय आता. हे बघा कोयता यांनी मका तोडणार आहे. आम्ही आता वाका मका बस नाही कुठं माहिती आहे. बघा कसा गहू आहे. आणि ही मका आपल्याला न्यायची आहे. आता चाललोय आम्ही बांधा ना. त्याचा कुठला सारा आहे ती सारा बघायचा आणि मका तोडायची. ही गाडी लावली आपण रोडला. आता एवढं लांब वजन आणून त्या गाड्यात टाकायचं आणि मग तिथनं न्यायचं. बघा तुम्ही कशी मका हिरवीगार.
आता गहू भिजावलेला दिसतोय पांदो मला. गहू भिजावला आहे. थोडा वाला गहू आहे, अजून ह्याचं काढणी नाही आली. हे बघू शकता गव्हाला इथं पाणी आलेलं आहे आणि वाळल्याला गहू आहे. गहू हे करायचं काढायला गहू. किती लांब सारा आहे काय माहिती. आता चाललोय आम्ही साऱ्याकडं. सारा तर एवढा आहे आणि कापून नेलाय घरी एवढा इतकं, म्हणजे निमा सारा नेलाय. निमा सारा न्यायचा आता हे मका तोडायला लागलेला आहे रोहित. कशी हिरवीगार मका आहे. आमच्या गावाकडे सगळं तुम्हाला प्युअर भेटा. असं मका कशी हिरवगार, गाय पण 30-40 लिटर दूध द्यायला लागले आता हे मकानं. उन्हाळ्यात थोडा खायचंही होतं, तारांबळ होती, पण ओके काय विषय नाही. इथं सावली बघून बसलो चैतनाने मी मकाच्या सावलीला. तर बघू शकता हे रोहित इकडं तोडतोय मका. किती ऊन आहे इकडं, एवढं ऊन आहे. आम्ही इथं बसलोय सावलीला. आता ऊन लागतंय त्यामुळे सावलीला बसायचं लागतंय. उन्हात आणायचं इथं प्यायला पाणी पण आणलं नाही आम्ही. नात करते काय नात करते काय लागतंय मका तोडायला. आता मका तोडतोय, पहिल्यांदा तोडतोय. त्याने काय तोडलं नाही ह्याच्या आधी, कारण ती पहिला सातारा राहिला होता सिटीमध्ये. त्यामुळे त्याला सिटीतली सवय लागली आहे. त्याला गावाकडचं कष्ट दाखवत होता आम्ही कसं असतं ते. नीट तोड असं. हे बघू शकता इथं तोडलो, एवढ्या उन्हात तोडतोय. घरी जाऊन झोपू नये म्हणजे झालं. इथं आम्ही थांबलोय आता. इथं कसं तोडतोय. हे एक पेंडी झाली आताशी. असं काम करावं लागतं. गुरं पाळायचं काय सुखाचं आहे का? हा एवढी काम भरली गाड्यामध्ये. चेता बसला कटून आता मगा तोडून. कसं वाटतं गाडा भरल्यानंतर. आता हे न्यायचं इकडं आसूला. चाललोय मका घेऊन. मका घेतलेल्या मागा आता शिटा बसलोय. चालतंय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आता बाय बाय.